नाशिक शहरात सध्या बॅटरी चोरीच्या घटनांनी अक्षरशः डोकं वर काढलं असून सातपूर आणि सिडको परिसरात एकाच रात्री 2 ठिकाणी झालेल्या चोरीमुळे वाहन चालक आणि कंत्राटदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे दोनही ठिकाणचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यामध्ये महिला संशयित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सातपूर येथील टेम्पो स्टँड चालक मालक संघटनेच्या स्टँडवर शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हल्ला चढवत तब्बल 5 मालवाहू वाहनांच्या बॅटरी चोरून नेल्या। पहाटे वाहन घेण्यासाठी आलेल्या चालकांचा हा प्रकार लक्षात आला आणि एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान सातपूरमधील घटना ताजी असताना सिडको परिसरातील अशी चोरी उघडकीस आली आहे। तिडके कॉलनी परिसरातील आरडी सर्कल या ठिकाणी नाशिक महापालिकेच्या गटारीचं काम सुरू आहे। दिवसभराचं काम संपल्यानंतर तेथील सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबी आणि डंपर जागेवरच उभे केले। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कामगार कामावर आल्यानंतर दोनही वाहनं सुरू होत नसल्यानं तपास केला असता त्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याचं समोर आलं। अपना काम तिड़के कॉलोनी आरडी सर्कल में काम चालू है भुयारी गटारी का। उसमें रात को हम लोग काम किए, 9 बजे तक हम लोग यहाँ से गए काम करके, मशीन लगाए, डंपर खड़ा किए, फिर सुबह आए देखते बैटरी नहीं है। फिर सीसीटीवी कैमरे में देखा तो 3 भाई लोग बैटरी खोल के लॉक तोड़ के लेके जा रहा था। कितना गाड़ी का ये? 2 गाड़ी की, एक जेसीबी का, एक डंपर का। क्या कितना कीमत है? बैटरी का, एक बैटरी का दाम है 13,000 रुपये। तो अभी तुमने क्या किया बैटरी का? मैं दूसरा नया बैटरी लाया, 2 बैटरी दोनों गाड़ी का। कुछ पुलिस स्टेशन में तकरार की है? पुलिस स्टेशन में तकरार किया नहीं अभी तक, अभी तकरार करने वाला हूँ। गया था पुलिस स्टेशन में तो उन लोग बोला कि अपने को टाइपिंग चाहिए, ये चाहिए, ऐसा इसका कुछ प्रूफ नहीं है, कंप्लेन नहीं किया उसने, कंप्लेन लिया नहीं। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरी करताना एक महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचं समोर आलंय। यामुळे या चोरीमागे एखाद्या संघटित टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दोनही घटनांमुळे वाहनधारक आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास करून चोरट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून होतीये। सिडको प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात लवकरच तक्रार दाखल केली जाणार असल्याचं साईट सुपरवायझर यांच्याकडून सांगण्यात आलंय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।